अजित पवारांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। माणिकराव कोकाटे आणि नवाब मलिक प्रकरणावर चर्चा, तर कोकाटेंच्या राजीनाम्यावर फडणवीस ठाम, सूत्रांची माहिती। शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरण माणिकराव कोकाटेंना भोवलं। दोषी ठरलेल्या कोकाटेंची सर्व खाती काढून मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांकडे वर्ग। हायकोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा फैसला। कोकाटे संकटात सापडल्यानं धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकची जोरदार चर्चा। दिल्लीत अमित शहांसोबत खलबत, तर मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट घेतल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। महायुतीतील 3 आमदारांना हायकोर्टाचा दणका। सदनिका गैरव्यवहारात कोकाटे दोषी, पोलिसांना शिवीगाळ केल्यानं आमदार कारेमोरेंचा 2 वर्षांची शिक्षा, तर सार्वजनिक निधीच्या गैरवापराच्या आरोपामध्ये आमदार कुडाळकरांवरही गुन्हा। खासदार संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। मुंबई महापालिकेत आघाडी संदर्भात करणार चर्चा। शरद पवार मुंबईत मवियाला सोडून ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता। मुंबईसह पुणे, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित। औपचारिक घोषणेकडे लक्ष। येत्या 4 ते 5 दिवसात युतीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज पुन्हा बैठक। दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार। येत्या 2 दिवसात मुंबईतील जागा वाटप अंतिम करण्यावर दोन्ही पक्षांचा भर। भाजपनं शिंदेंना मुंबईत 52 जागांचा प्रस्ताव दिल्यानंतर आज दोन्ही पक्षांच्या पुन्हा बैठका। वॉर्डांसोबत उमेदवारांची निश्चिती होण्याची दाट शक्यता। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये मॅरेथॉन बैठका। भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का। आमदार प्रज्ञा सातव यांचा आज भाजपात प्रवेश। काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपला गळायला लागण्याची जोरदार चर्चा। सातवांनी विधान परिषद सभापतींची मागितली वेळ। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा बलात्कार। ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोन्ही नराधमांना अटक। दोघांनीही मुलीचं अपहरण करून मारहाण करत केले अत्याचार। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांनी गौरवान्वित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।